मित्रांनो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसरीचं आणि बचतीचं आवाहन केलं आहे. त्यामध्ये त्यांनी सोने खरेदी करू नका, इंधन वाचवा, अशा प्रकारची अनेक आव्हाने केली आहेत. आता या आव्हानानंतर त्यांचे जे पाठीराखे आहेत किंवा त्यांना समर्थन देणारे आहेत ते सर्व लोक त्या आव्हानांना प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करतात आणि ते अनुकरण करायचा प्रयत्न करतात. अशावेळी विरोधक मोठ्या प्रमाणावरती टीका सुरू करतात. त्यांनी पंतप्रधानांवरती किंवा या भाजपा गव्हर्नमेंटवरती टीका सुरू केली की गव्हर्नमेंटची पॉलिसी कशी चुकीची आहे, या गव्हर्नमेंटच्या नाकर्तेपणामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. त्याच्या उलट जे भाजपचे समर्थक आहेत किंवा सरकारचे समर्थक आहेत त्यांनी या निर्णयाला सपोर्ट करायला सुरुवात केली आहे. अशा पद्धतीच्या आणखी आणि भरपूर साऱ्या गोष्टी पाहत असाल. पण आता विरोधकांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत, विरोधक ज्या पद्धतीनं या गोष्टी पुढे मांडत आहेत त्यामध्ये एक दिसून येतं की विरोधक या गोष्टीला ज्या पद्धतीने मांडत आहेत, ज्या पद्धतीनं सरकारचा नाकर्तेपणा दाखवत आहेत, त्यावेळी त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की सरकारचा नाकर्तेपणा ही असू शकतो की ज्यामुळे अशी परिस्थिती आली आहे. पण जे आव्हान केले त्याला ज्या युद्धजन्य परिस्थिती कारणीभूत आहेत किंवा अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यामध्ये जे युद्ध चालू आहे किंवा त्यांच्यामध्ये अंतिम निर्णय होत नाही आहे, ते युद्ध पूर्णपणे संपत नाही आहे, त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी कुरबुरी सुरू आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट इंधन पुरवठ्यावर आहे, कच्च्या तेलावर होतो आहे. त्याच्यानंतर जागतिक बाजारपेठ अस्थिर झालेली आहे आणि या सर्व गोष्टींचा इम्पॅक्ट म्हणून त्याच्या झळा आपल्यालाही भोगाव्या लागतील, म्हणजे भारत देशालाही भोगावं लागतील. अशावेळी पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानाला विरोध करणं किंवा त्याची खिल्ली उडवणं हे कितपत योग्य आहे याचा विचार विरोधकांनी करायला हवा. आणि अशाच गोष्टीमुळे विरोधक ज्या या पद्धतीच्या गोष्टी करतात त्यामुळेच विरोधकांना नेहमी तोंड कशी पडावं लागतं असं वाटतं. कारण मतदानाच्या रूपाने जे राष्ट्राला मानतात असे जे भारतवासी आहेत, जे भाजपला सुद्धा सपोर्ट करत नसतील किंवा ते विरोधात पण असतील, पण जे राष्ट्राला मानतात, देशाच्यासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत, देश वरती आला पाहिजे, अशा मानसिकतेची जी लोकं आहेत त्या लोकांना विरोधकांचा हा विरोध हा खूपच खराब पद्धतीचा विरोध वाटतो. किंवा विरोधक हे कोणत्याही गोष्टीत राजकारण करतात आणि देशाचं त्यांना काही पडलं नाही आहे. विरोधकांच्या राष्ट्रभक्तीवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारे भाजपचे समर्थक आहेतच, पण त्याचबरोबर जे काही भाजप विरोधी आहेत पण त्यांना देशाविषयी काहीतरी वाटतं तेही आहेत, ज्यांना विरोधकांच्या राष्ट्रभक्तीवरती प्रश्नचिन्ह वाटतं. आणि हेच लोक ज्यावेळी इलेक्शन्स असतात, मतदानाची वेळ येते त्यावेळेला भाजपाच्या पारड्यात मतदान करतात. आणि या गोष्टी विरोधकांनी, विशेषतः प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने कुठेतरी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्यावरती काम केलं तर त्यांना समजून येईल की आत्ता जो राष्ट्रभक्तीचा एक फिवर आहे, राष्ट्रभक्तीचं जे वातावरण आहे त्याला कशा पद्धतीने आपल्याकडे वळवून त्याचा फायदा मतदान रूपाने घेता येईल. नाहीतर त्यांची या पद्धतीची टीका त्यांना प्रत्येक इलेक्शनमध्ये तोंड कशी पाडेल याबाबत शंका नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं आहे? विरोधकांचा विरोध हा त्यांच्या पड्ड्यावर पडेल की ते पुन्हा एकदा तोंड कशी पडते? कमेंट करून कळवा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.